चला झटपट असं सांबार बनवूया. त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून चवीप्रमाणे मीठ टाकून 4 शिट्ट्या मंद आचेवरती करून घेतल्या. तर तुरीची डाळ वेगळी आणि भाज्या वेगळ्या शिजवायच्या आहेत. तर भाज्यांमध्ये मी बटाटा, भोपळा आणि शेवगा घेतले. साल काढून घ्यायची आहे. पाण्यामध्ये टाकून द्यायचं कट करून, म्हणजे ते काळं पडणार नाही. आणि वेगळ्या भांड्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून आणि 1 ग्लास पाणी ॲड करून मंद आचेवरती ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. आपली डाळी छान शिजलेली आहे, बघू शकता. आता फोडणी देऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे. एक सिनेमन, तेजपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचा करून घेतलेला. एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता. टोमॅटो टाकला. छान परतून घ्या. 1-2 सुक्या लाल मिरच्या टाकून त्याचे सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहे. सांबार मसालाही टाकायचा आहे. शिजलेली डाळ टाकायची. शिजलेल्या भाज्या पण टाकून द्यायच्या. थोडं 1 ग्लास पाणी ॲड करायचं. गूळ चिंच असेल तर टाकू शकता. 5 मिनिटं उकळी येऊन त्याची वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची आहे. छानपैकी सांबार तयार झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे. खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब